पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। सारंग, भूक लागली असेल ना बाळा? चल जेवायला चल. मला तुम्हाला थँक्यू म्हणायचं होतं. थँक्यू. हॅलो, बोला ना युवराज. सगळं लक्षात आहे ना? मागच्या वेळेसारखं दारू पिऊन गडबड नाही ना करणार? अहो अजिबात नाही तर आज व्यवस्थित कार्यक्रम होणार आहे. ते पोचतील कधी पण, सावध राहा. अहो युवराज भाऊ, मी आणि माझी माणसं त्यांच्याच वाटेवर थांबलेलो आहे. त्यांना घरी जायला एवढीच वाट आहे. त्यांना किती बी उशीर होऊ द्या, आम्ही जागा नाही हलवत. युवराज भाऊ, उद्याच्या दसऱ्याच्या शुभेच्छा सगळ्यात आधी मीच देणार आहे. गजा, उठ, आपलं गाव आलंय. उठ उठ अण्णा, गाव आलं आपलं. चल चल, सामान घे.
कोण आहे? सारंग, अरे ये की आत ये. ये. आजी काय झालं बा? आजी ये येड्या, रडायला लागलीस? आजी काय घडलं ग? रडू नकोस, रडू नकोस. अगं मी मुक्ताला हरवून बसलो. सगळं संपलं आजी, सगळं संपलं. रडू नकोस बाळा, रडू नकोस, रडू नकोस. अरे सपलं नाही, आता खरी सुरुवात झाली या. तुला काय वाटलं तुम्हा दोघांना या घरची माणसं सहजासहजी परवानगी देतील? अरे हे होणारच होतं. तुझा बाप काय, तुझी आई काय, या घरातलं कुणी बी माणूस या मुक्ताला सून म्हणून खपून घेणार नाहीत. विरोध होणारच होता. म्हणून म्हणलं ही आता खरी सुरुवात आहे. आता मी काय करू आजी? हे बी मीच तुला सांगायला पाहिजे? हा, मला वाटलं तू गेला असशील कवाच. काय रे, खरंच तिच्यावर प्रेम आहे? खूप आजी, माझं तिच्यावर खूप प्रेम आहे. मग जा तिला भेट, सांग. नुसतं तोंडानं सांगू नगस, पटवून दे. या करोडो रुपये किंमत असलेल्या वाड्याच्या बाहेर सुद्धा तुझं तिच्यावर तितकंच प्रेम आहे. जे करशील ते स्वतःला झोकून देऊन कर. अरे स्वतःसाठी कर, तिच्यासाठी कर, या घराला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी कर. आणि रिकाम्या हातानं परत येशील तर माझं तोंड बी बघू नगस. आजी बघितलंस, सूर्यदेव बी आला. जा, हीच वेळ चांगली आहे. तिच्या रूपानं या घरात स्वच्छ सूर्यप्रकाश घेऊन ये. माय ब्युटिफुल आजी. येडा कुठला. आलो. दसऱ्याच्या शुभेच्छांचं काय झालं? हो युवराज भाऊ, आज सोन कुठं आले अजून लुटायला? अजून नाही? झोपले होते काय? हो युवराज भाऊ, अहो डोळे ताणू ताणू वाट बघतो. जरा टुकला लागला की तोंडात हाणून घेतो. अहो आतापर्यंत 100 जापडे हाणून झाले असतील. हे नाही, हे नक्की निघालेत ना घरातून? का रे, काल रात्रीच निघालेत. हा हो, मग अजून कसे का? आले 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 आले. दसऱ्याच्या शुभेच्छा तुम्हाला. अंत शेठ, तुम्हाला पण दसऱ्याच्या शुभेच्छा. अरे येड्या होय, हे अरे उठे उठा, हे उठा, हे आले. आई ग, आई मला जाऊ दे. आई सोड मला, बाहेर जा. आई आई मला अडू नको. मला काय राहायचं इथे. बोलू नका. आई आई मला जाऊ दे. मी तुला कुठे जाऊ देणार नाही. आई 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 मला नाही राहायचं इथे. आई आई मला अडू नको, उघड ना. आई
अहो कांता शेठ तुमचं लग्न होते यावर विश्वासात बसत नाहीये. आता बसला का विश्वास? आता फक्त लग्न एन्जॉय करायचं. लग्न झाल्यानंतर रात्री वारातीला दारू आणि मटणाची पार्टी आहे. माव बोलणं मोठं होऊ द्या साठ लोट. आता माव कौतिक करायचं बस. शुभ शुभ बोलायचं कसं? बाजूला टेपऱ्या. काय पाहिजे का? काय पाहिजे बाबा आम्हाला जाऊ द्याच बा. माझे पैसे माझे पैसे पैसे घेऊन गेला. पैसे पैसे माझे पैसे पैसे मुक्त पैसे घेऊन गेला. पैसे घेऊन गेला. पैसे तुम्ही पैसे पैसे घेऊन गेला. पैसे घेऊन गेला तो. कांता शेट आले. दारुगड बाहेर जाऊ दे मला. ठीक आहे नको उघडू. ते स्वतः येतील त्याच्या हाताने दारुगड दिल आणि बाहेर काढतील मला.
मुक्तान हे अजून आले नाही. ते जर येळेवर नाही पोहोचले तर आई आई अगं काय करतेस? आई आई अगं काय करतेस? कांता शेट यायच्या आधी जर मुक्ताना नाही तर आले नाहीत ना तर या आगीत आपण दोघे जाऊन भस्म होणार. नाही आई 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 जाऊ दे मला. एक पाऊल जरी पुढे आलीस ना तर पुरवासिनी हो चित्शक्ति श्री दुर्गा भैरवी अगतम विनाशिनी हो जय जय माय भवानी. गायीच्या रूपाने पृथ्वी ब्रह्मा ते जाऊनी हो होती झाली कष्टी आपुले गाढाने सांगुनी हो तेव्हा हरिहर ब्रह्मा शरण हो जय जय माय भवानी अंबा तुळजापुरवासिनी हो चित्शक्ति श्री दुर्गा भैरवी अगतम विनाशिनी हो जय जय माय भवानी. नानायुधे घेऊन धरिला अष्टभुजावतार हो परिकर हो जय जय माय भवानी. हे जय जय माय भवानी अंबा तुळजापुरवासिनी हो चित्शक्ति श्री दुर्गा भैरवी अगतम विनाशिनी हो जय जय माय भवानी. जय जय माय भवानी. जय जय माय भवानी हो जय जय माय भवानी. आई अगं बाहेर काढ ना मला. आई 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 अगं आई आई काय करतेस? आई कांताशेठ कांताशेठ ओ कांताशेठ आई बघा ना काय करते तिने कोंडून ठेवलंय मला. बाजूला बाजूला. ओ ओ ओ सासूबाई ओ काय करताय? चार पावला पुढे ये मग कळलं काय करते ते. बघ माग माग हे आगीला घाबरतो मी. माग. कांता शेठ तुला अजून पण सांगते हे बघ पैशाच्या बदल्यात पोरगे हडप करायचा विचार सोडून दे. घरादारात राखेल होतलंय हातात टेंबा आहे. जरा जरी पुढे आलास ना तर माय लेकीत दोघे बी जळून खाको. पैसे पैसे ठेव ठेव ठेव.